एकच मसाला वापरून शेवग्याची शेंग, तर तेलात जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण टाकायचा. कांदा वगैरे मी वापरत नाही आणि शेवग्याची शेंग टाकायची. त्यातच हळद आणि घरचा जो मसाला आहे ना, तो तेवढाच पुरेसा आहे. पाणी टाकून घेतलेलं आहे, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट, जे की रस्सा भाजीसाठी आपण बनवून ठेवतो. सुरुवातीला 5 मिनिट उकळून घ्यायचं मोठ्या गॅसवरती आणि नंतर स्लो करायचं, म्हणजे छान शेंग शिजते पण आणि रस्सा पण छान उतरतो. तर आता आज आमच्या सियाला खायची होती भेंडीची भाजी. तीही तिखट नको आणि तिला भेंडी खूप आवडते, तर ती स्कूलला जाताना मला सांगून गेलेली. त्याच्यामुळे फोडणीमध्ये काय केलेलं आहे, मी मिरची टाकलेली आहे, म्हणजे थोडासा फ्लेवर येतो. मीठ टाकून झाकून ठेवायची. तव्यात बनवते, खूप टेस्टी लागते. आणि स्पेशली बघा शेंगदाण्याचं जे मोठं कूट असतं ना ओबड-धोबड, तर ते टाकायचं. अजून टेस्ट छान येते. बघा कुणी टाकतं, कुणी नाही टाकत, पण मी टाकते. चपातीसोबत, भाकरीसोबत या दोन्ही भाज्या खूप छान लागतात. पण मुलं भाकरी खात नाहीत म्हणून मी चपात्याच बनवलेल्या. छान दही लावलेलं आहे. तर दुपारच्या जेवणात एकदम गरम-गरम असा बेत होता. शेवग्याची शेंग, भेंडी, त्याच्यासोबत चपाती, दही आणि सलाड खूप टेस्टी होतं. या जेवायला.